हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. विचारले कानाचे हे कपडे धुवायला टाकण्यासाठी मम्मीकडे. मम्मी इथं धुणं धुतीये. मम्मी माझी चप्पल तुटली. काल तुटली, नाही लक्षातच नाही काल. नानी कधीच नामात होते. नानीला म्हणले, नानी म्हणली की मी ते त्याला हे करून आणते म्हणून. हे निघलं त्याचं खालचं, पुन्हा चिटकून देणार. हे बाई असं निघलं. हा हा ती वापरायची, ती पण न्यावं लागल. आणि काय सांगत होते मी, त्याला फेविक्विकनी चिटकावं लागल. काल मला वाटलं होतं नवीन चप्पल घ्यावा पण मी थोडीशी लाजले नवीन चप्पल घेण्यासाठी, कारण मला ऑनलाईन घ्यायची नवीन चप्पल, जे की मी पाहिलेली मला खूप आवडली. दादूला आंघोळ करायची आहे म्हणून त्याची रडरड चालू आहे. चल दादू आंघोळ मालिश करते. हा हा चक्कर आणायचं आणि एक चक्कर मारून जा. हा एक चक्कर मारून ये. आणि काल मी कोपरगावला गेले होते, तर माझ्याकडून विसरून गेलं ब्लॉग बनवायचा. तर मग मी काल कशासाठी गेले होते, काय काय गोष्टी आणल्या ते तुम्हाला आज दाखवेल या ब्लॉगमध्ये. माझ्यासाठी जास्त नाही, कानासाठीच मी थोडीशी शॉपिंग केली आहे, बाकी काही नाही केलं. मग आता त्याला मालिश करते आणि मग त्याला आंघोळ घालून झोपी लावते. मग परत आपण भेटू. मालिशसाठी रेडी साहेब. यो बॉस, हय यो बॉस. चाल 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 चाल. कानातच झोपी लावलाय आम्ही. आणि आता जेवायची वेळ झाली दुपारची, आणि मला खायचं होतं दुपारच्या वेळेस मसाले भात. तिला म्हणत होते सकाळी का किती खाऊन घेऊ. मग मी माझ्यासाठी मसाले भात बनवत आहे. नानी इथे कोथिंबीर चिरत आहे आणि नाना आत्ताच ड्युटीवरून आलेले आहे. जावं याचे ब्लॉग्स बघते. तुला सांगतो चष्मा बनलेला नव्हता ना, तर अजिबात दिसत नव्हतं. लय डोकं दुखायचं. बनवल्यापासून तो तिथं टेबलवर आहे ना, ती तशी पुसायला सुद्धा काढीत नसत. नाही ग पाठी टेबलवर आहे ना. लावताना पाठी कॅलेंडरतलं अक्षर. आता मम्मीने मला द्या तांदूळ निसायला दिले, कहून की तिला दिसत नाही. आता आमचं असं ठरलंय की टीव्हीच्या रूममध्ये जेवायचं, टीव्ही बघता बघता. म्हणजे हॉलमध्ये, त्याला आम्ही टीव्हीची रूम म्हणतो. तर त्याच्यासाठी भांडे घेऊन जाते, कारण पप्पांना जास्त भूक लागली आहे. आता 1 वाजत आला आहे आणि ते सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही. डबल ड्युटी होती त्यांना, डबल ड्युटी. कानाची मस्त झोप झाली आणि काना आता बाबांसोबत. पाहिलं का तंगडं पाहिजे. अय्यो ओ शेट, ओ शेट, ही कोणची स्टाईल आहे. पाय वर ठेव ना. असं पाय ठेवून ओ शेट, काय चालू आहे. इथं बसल्या बसल्या गाव पंचायती चालू आहे काय. बसा आता तुम्ही. हा बाबाला जायचं असतं आता. चल बसा. बाय बाय कर बाबाला. बाय बाय. मस्त गुदगुल्या बसेल होता का. कोच असं शांत बसलं मस्त कुठं. मी एवढं सगळं नवीन दिसून राहिलं त्याला. चालले बाबा आता बाबाला बाय बाय कर. इकडं आजीला काय सांगत होता भाऊ. काय म्हणतो काहीतरी सांगत होता फोनवर आत्यांना. लय गप्पा मारित होता आत्या. म्हणता असं येऊ का राहू का काय काय माहिती. तिकडून आत्या बोलत होत्या, इकडून चालू होतं काहीतरी, मोबाईल हातात धरून. शिवाय त्याची आजी काय म्हणते. काय नाही, त्या इकडून कानोल्या कानोल्या करीत होते. हा इकडून वगैरे देतो. हा बाहेरचं वातावरण असं कानाला पहिल्यांदा दिसतंय ना, वेगवेगळे कलर वगैरे. यायचं काय आहे उद्या म्हणजे. तर मग काना मस्त एन्जॉय करतात. आणि इथं बनवतीये वाती, ज्या की आम्हाला न्यायच्या आहे घरी. आत्यांनी कॉल करून नानीला सांगितलं होतं की वाती बनवून ठेव. नानी आम्हाला दरवेळेस वाती बनवून देत असते, म्हणजे पूर्ण वर्षभराच्या देती. तर ह्या वेळेस विसरली होती वाटतं. गेला त्याच्या अजून संपत आलं. हा का, पहिल्याच. मग आता परत देऊ राहिली बनवून. दादू कुटू कुटू
बामटू. क्या देते परत 750. हा त्यांना सांग आम्ही ना आता मस्त बसलोय म्हणा बाहेर. है ना दादू? दादू सांग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तू सांग दादू, तू सांग बाई. ओ सांगा नाही. खट 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 खट. कोण? तर उद्या आम्हाला जायचं आहे घरी, म्हणजे सासरी परत धनगवाडीला जाणार आहे. तर त्याचीच तयारी सुरू झाली. बॅग वगैरे भरून ठेवायचं आहे. काना झोपला आहे तोपर्यंत म्हटलं मी बॅग वगैरे भरून ठेवते, आवरून ठेवते सगळं. म्हणजे कसं उद्या एवढं काही टेन्शन राहणार नाही. अजून मला एक व्लॉग पण अपलोड करायचा आहे, तो अपलोड करून ठेवल म्हणजे उद्याच्याला जास्त काम नाही राहणार. आणि माझं जेवढा कानाला उद्या लागणार नाही सामान ते सगळं ठेवून देते. माझं सगळं कपडे वगैरे ठेवून देते, बॅग भरून ठेवते. हे बघा, घड्या वगैरे तर घालून ठेवले, जे कपडे नाही लागत ते साईडला ठेवले, जे पाहिजे ते घेऊन चालले. तर बॅग तर भरून झाला आहे अर्ध्या, आता बाकीच्या उद्या भरावं लागणार आहे. कारण उद्या काही कानाचं सामान भरायचं आहे. आणि मी चालले जेवण करायला, कारण आज माझा फेवरेट मेन्यू बनलेला आहे, तो म्हणजे भोपळ्याच्या भाकरी. भोपळ्याच्या भाकरी ज्याने नाही लई जास्त फेवरेट. तुझ्याच बसू का? मालिका चालू होती का माझी? बस ना माझ्या दादू पैसे बस ना. दादू मला पाहून नाटकं करी, मी तिकडे जॉब करते. आणि गरम गरम खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती लई मस्त आहे. मी कायम आले का एकदा दोनदा तरी ह्या भाकरी होत्याच. तर सिरियल बघता बघता मस्त जेवण करूया. मस्त पोटभर जेवण झालंय आणि काना मस्त इथं तोपर्यंत बाबांपाशी खेळतोय. दादू काय करतो? काय करतो? मॅच पाहू राहिला का? कोणती मॅच? कोणती सांग ना. काय बामटू? भारत न्यूझीलंड आहे म्हणा. आज तर दुसऱ्या खोलीत आले भाऊ तुम्ही. लय शायनिंग आणून राहिले काय नवीन खोलीत आले तर. हा लय शायनिंग आणि ते काय? हा माझ्याच मम्मी पप्पाची खोली. हा काय म्हण पळ. भामटू भामटू भामटू. बाय बाय.